नवी मुंबईच्या नेरूळमधील सेक्टर 16 मध्ये एका सोसायटीतील 5व्या मजल्यावरचा स्लॅब कोसळलाय। हा स्लॅब 4थ्या मजल्यावर कोसळलाय। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। या इमारतीतील 21 कुटुंबांना इतरत्र स्थलांतरित करण्यात आले। या सगळ्याचा आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। नेरूळ सेक्टर 16 या ठिकाणी काल रात्री उशिरा तो स्लॅब पडलेला होता। आपण पाहता हीच ती सोसायटी आहे, वुडलँड सोसायटी आहे आणि या सोसायटीच्या तो 5व्या मजल्यावरून हॉलचा स्लॅब पडून थेट 4थ्या मजल्यावरती आला होता। त्यामुळे की भीषण अपघात या ठिकाणी झालेला होता। सध्या जर आपण पाहिलं की संपूर्णपणे सोसायटी ती सील करण्यात आलेली आहे आणि जे 21 कुटुंब या सोसायटीमध्ये राहिले होते ते या ठिकाणीच काही अंतरावरती समाज मंदिर आहे, त्या समाज मंदिरामध्ये ते 21 कुटुंबाला महानगरपालिकेने ते स्थलांतरित केलेलं आहे। त्यामुळे सध्या ही परिस्थिती पाहतोय की काल 5व्या मजल्यावरचा स्लॅब तो थेट पडून 4थ्या मजल्यावरती आला होता आणि सुदैवाने याच्यामध्ये ते कुठली जीवितहानी झालेली नाहीये, कुणाला गंभीर या ठिकाणी दुखापत झालेली नाहीये। जर आपण पाहिलं या बिल्डिंगचं जर आपण ऑडिट पाहिलं तर स्ट्रक्चर ऑडिट आहे, त्याच्यामध्ये ही बिल्डिंग धोकादायक असल्याचं समोर आलं होतं। या सोसायटीच्या माध्यमातून ते कमिटीने स्ट्रक्चर ऑडिट केलं होतं आणि त्या स्ट्रक्चर ऑडिटमध्ये ही सोसायटी धोकादायक असल्याचं समोर आलं होतं आणि काही दिवसामध्ये ही सोसायटी खाली करण्यात येणार होती। मात्र त्या आधीच हा अपघात झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। विनायक पटेल, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।